कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विनायकं गुरुरणौमि साखरे नाम विस्मृतम् येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धेन मुक्तये ज्ञानप्रतापविलसतवचनामृतञ्च अद्वैतभावपटता हि तबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्य भगवानवतीर्ण एवं श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तुतं जो आनंद सत्यप्रकाश इभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जनो तरंग ब्रह्मा विष्णु महेश गणपती सूर्य चंद्र वरुण ममिरविती देवी कुबेर ही तैसेची जो सर्वज्ञानी दयागण मुनी हृदय जाचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजची माझी होतसे ज्याच्या ज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्राणी स्वयं ब्रह्म मीची असे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्मा आप्त काम तरी नमन कवना करावी म्या रात्री आपला विषय झाला अधिष्ठान ज्ञानाच्या अज्ञानामुळे अध्यास होतो. अधिष्ठानाचं सामान्य ज्ञान आणि विशेष अज्ञान. मी आहे हे ज्ञान आहे, पण मी नेमका कोण आहे याचं विशेष अज्ञान असल्यामुळं सामान्य ज्ञानात आणि विशेष अज्ञानात काय होत असतो, अध्यास होत असतो, भ्रम होत असतो, असं सिद्धांत मत आहे. आता त्याला पूर्वपक्षावाला शंका घेतो, महाराज दोरीचं सामान्य ज्ञान काहीतरी पडलेलं आहे, पण विशेष अज्ञानामुळं तिथं सर्प प्रतीती येईल, पण आत्मा तर ज्ञानस्वरूप आहे. ज्ञानाचा आणि अज्ञानाचा विरोध आहे. जसं प्रकाशाचा आणि अंधाराचा काय विरोध आहे. जिथं प्रकाश आहे तिथं अंधार नाही, जिथं अंधार आहे तिथं प्रकाश नाही. तसंच याचा विरोध आहे. तसं आत्मा ज्ञानस्वरूप आहे, चिद्घन आहे. मग ज्ञानस्वरूप आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान आलंच कुठून? अज्ञानाचं आलं नाही तर मग त्याला अध्यास झालाच कसा? म्हणून तुमचा असणारा हा कारण अध्यास चुकीचा आहे असं पूर्व पक्षाचं मत आहे. असं कोण बोलायले? पूर्व पक्ष काय म्हणतो की तुम्ही जे म्हणायले कारण अध्यास आणि कार्य अध्यास याच्याबद्दल जे चिंतन चाललं तुम्ही सांगायले की कारण अध्यास म्हणजेच मीच मला भान नसणं, मीच मला ज्ञान नसणं, आणि आहे तरी ते सामान्य ज्ञान आहे.
आणि विशेष त्याला मीच अज्ञान आहे म्हणून त्याला असणारा अध्यास झाला, हे तुमचं जे बोलणं आहे. तर मी जो आहे आत्मा तो तर ज्ञानस्वरूप आहे, तो आनंद स्वरूप आहे, तो चितघन आहे, तो असणारा साक्षी आहे, सगळ्याचं प्रकाशन करणार आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी तुम्ही जे म्हणतात ते अज्ञान आलं तर ज्ञानापुशी अज्ञान येऊ शकत नाही. जसं अंधारा सूर्यापुढं अंधार जाऊ शकत नाही, रात्र जाऊ शकत नाही, तसं तुमचा कारणाध्यासच मुळीचा नाही म्हणून कार्याध्यास बी संभवत नाही, असं पूर्व पक्षाचं काय आहे मत आहे. त्याच्यावर समाधान करायला जे समाधान नीट आहे का. शंका कळाली ना आपल्याला की आत्माज्ञान स्वरूप आहे म्हणून त्याच्या ठिकाणी अज्ञान नाही, म्हणून अध्यास होण्याचा काही प्रश्न नाही, अशी काय त्याचं म्हणणं आहे. पण अध्यास तर झाला आहे, हे खरं आहे. तो कसा झाला त्याचं समाधान तुला सांगतो. समाधान वरील शंका बरोबर नाही, कारण आत्मा स्वयंप्रकाश रूप म्हणजे ज्ञानरूप आहे, हे खरं आहे. आत्मा ज्ञान स्वरूप आहे, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान नाही, हे खरी गोष्ट आहे. तू म्हणतो ते बरोबर नाही, पण आत्मा ज्ञान स्वरूप आहे हे खरी गोष्ट आहे, हे बरोबर आहे. पण त्याच्या ठिकाणी अज्ञान नाही असे नाही, त्याच्या ठिकाणी अज्ञान नाही असं नाही. कारण की जो तो बोलायला ते अज्ञानातच बोलायला, मी करता, मी भोगता, मी सुखी, मी दुःखी, मी जन्मलो, मी मरणार आहे, मी आलो, मी जाणार आहे, असा जे त्याने अध्यास धरला तर हे कशाचं कार्य आहे, अज्ञानाचं कार्य. असं जे बोलायला तो, जसं एखादा माणूस बरळू लागला, घरामध्ये चोर आले किंवा वाघ आला किंवा मला मारायलेत, मला वाचवायचा, मी बुडायलो आता उन्हाळ्यात, आणि हो काय करायला, घरात बुडायला, पाण्यात बुडायला, मी वाहून चाललो, मी बुडायलो, मी मरायलो, असा कशात बराळायला तो. मग याचा तो बराळायला याचाच अर्थ झोप समजावं लागत. त्याच्या बराळण्याहूनच हे काय गेलेलं आहे, झोपीत आहे असं जाग्या माणसाला कळत असतं. झोपीत गेलेल्या माणसाला कसं कळलं तो बराळायला का नाही. अनंत वाचाळ बरळती बरळ, अनंत वाणीनं आपण बराळायलो, आपण जे बोलायलो व्यवहारातलं ते बोलणंच नाही, ते बरळ नाही. हे घर माझं आहे, हे गाव माझं आहे, ही जात माझी आहे, हे रूप माझं आहे, हे नाव माझं आहे, हे कुटुंब आमचं आहे, हे चिरंजीव आमचे आहे, ते दाखली थोरले काय असतील ते, हे युवाई आमचे आहेत, हे जावई आमचे आहेत, हे बोलणं आहे का बरळ नाही. हे अजिबात बोलणं ठरत नाही. हे काय अनंत वाचाळाने, एका वाणीनं का वाचाळ. वाचाळ माणूस जे आहे ते बोलतो, नाही ते बोलतो, त्याला काय म्हणा वाचाळ आहे. म्हणून असं अनंत वाचाळाने बरळणं चालू आहे, हे जागा माणसाला कळत असतं. तसं आपण जे बोलायलो हे अज्ञानातलं बोलणं हे असंताला कळत असतं. हे जे बोलायला कशात बोलायला, अज्ञानात बोलायला. म्हणून अज्ञान नाही असं म्हणता येत नाही, कारण अज्ञान आहे आत्म्याचे सामान्य ज्ञान हे अज्ञानाचे. म्हणून जे आत्म्याचं मी आहे असं जे ज्ञान आहे हे सामान्य ज्ञान आहे, ते अज्ञानाचे विरोधी नाही. जसं लाकडात अग्नी आहे पण त्या लाकडाला जाळीत ते सामान्य अग्नी आहे. लाकडात असून लाकडाला तो पोषक हे लाकूड दाखवतो, लाकडाला जाळीत नाही. कापसात बी अग्नी आहे सामान्य, पण त्याला जाळीत नाही. जर तुम्हाला प्रचिती पाहायची असली तर त्या सूर्यप्रकाशात काचमणी धरा आणि असा धरा ते कशावर, कापसावर, मग कापसावर ठेवतो का पाहतो, तो काय झाला प्रगट, विशेष अग्नी प्रगट झाला. सूर्याचा सामान्य अग्नी आहे, त्याच्या सूर्यकाचमणी धरला तर तुमची बिडी पेटू शकतो, तुमचा कापूस बी पेटू शकतो. विशेष अग्नी आणि सामान्य अग्नी. म्हणून सामान्य अग्नी लाकडात आहे पण लाकडाला जाळू शकत नाही, तो असणारा. तसं मीच मला सामान्य ज्ञान आहे, मी आहे असं सतत जागृतीत मी आहे. आता इंद्रियवृत्ती घेऊन जगाला पाहणारा, स्वप्नात मी आहे असा अविद्यावृत्ती घेऊन स्वप्नातले कल्पित पदार्थ पाहणारा, आणि सुसुप्तीत बी मी आहे मूढवृत्ती घेऊन सुसुप्तीचं सुख जाणणारा. तिथं काही नव्हतं बाबा, केवळ काय होतं, सुख होतं. मेल्यावानी पळडू होतो, मेला नव्हता पण पळडू कसा होता, मेल्यावानी झोप लागली बाबा, काही आठवलं नाही मला, उगच उठिलं मला. कशातून उठिलं,
झोपेतून उठिलं म्हणजे सुखातून उठिलं. झोपेतून उठले म्हणजे कशातून उठले? हां, झोपेत कशात गेले होते तुम्ही? सुखात. कोण्या सुखात? ब्रह्मसुखात. कोण्या सुखात? आत्मसुखात. त्या सुखात तुम्ही गेले होते आणि तिथून तुम्हाला जागं व्हावं लागलं. जागृती यावं लागली का आली? नाही, बघा ना, झोपी गेल्यानंतर जागृती तुम्हाला यावं वाटली का आली? आली. यावं वाटली नाही. तिथून तुम्हाला यावं नाही वाटलं, पण प्रारब्ध येतोपर्यंत सुसुप्ती येत असते. प्रारब्ध संपलं की सुसुप्ती जात असते. म्हणून जागृतीत येतात, नाही तर पुन्हा स्वप्नात जाताल. सुसुप्तीतून एकतर जागृतीत येतात, नाही तर मग स्वप्नात जाताल. कारण की ती प्रारब्धानी लागलेली असते. म्हणून आपल्या लक्षात असं घ्या की सामान्य ज्ञान हे अज्ञानाचे विरोधी नाही. मी आहे हे सामान्य ज्ञान सगळ्याला आहे. मी आहे कोणाला बी वाटत तर मी. पण तुम्ही तुमचं ठरवलं तुम्ही कोण आहेत असं जर विचारलं तर तुम्ही म्हणता तुम्ही काय येडे आहेत का? तुमच्या पुढे येऊन बसलो मी, तुम्हाला का दिसेना का कोण आहेत? तर तुम्ही विचारणारालाच काय करताल? हां, येड्यात काढताल. जसं हस्तामलक ग्रंथामध्ये हस्तामलकाला प्रश्न केला शंकराचार्यांनी, समोर घेतला असं आणि विचारलं तू कोण आहेस? अगोदर तर तो 8 वर्षाचा मुलगा झाला, पण कत्तही कोणाला बोलत नव्हता. मौन, एकटाच बसायचा कुठे बी झाडाखाली, मौन असणारे, कत्तही बोलत नसतं. काय बोला म्हणून ह्या लोकांना काही कळतच नाही, म्हणून यायला बोलणंच नको. आणि मग शंकराचार्याच्या समोर बसल्यावर ब्राह्मणाचा मुलगा बसल्यानंतर शंकराचार्यांनी त्याला विचारलं तू कोण आहेस? मग त्यांनी बोलायला सुरुवात केली. हाताचा मल काढा असं ब्रह्मज्ञान सांगितलं त्यांनी. म्हणून त्या ग्रंथाचं नाव हस्तामलक. जसा तुम्ही हाताचा काय काढा, जसं माऊली म्हणते कर्तळी आवळे तैसा हरी. जसा असणारा आवळा धरायला काय नाही लागत, वेळ नाही लागत. कर्तळी तुमच्या तळ हातावर काय ठेवलेला आहे? आवळा. तुम्हाला धरायला किती वेळ आहे? हां, फक्त इच्छाच लागती, बस धरला. तसा तुम्हाला हरी कळण्याला काय लागत नाही, वेळ लागत नाही. फक्त काय लागती? इच्छा लागती, तीव्र जिज्ञासा लागती, तीव्र इच्छा लागती. हरी तुम्हाला कळायला काय नाही लागत, वेळ लागत नाही. कर्तळी आवळे तैसा हरी. त्याप्रमाणे इथं महाराज म्हणतात मीच मला सामान्य ज्ञान आहे. मी आहे. आता जागृतीत आहे, स्वप्नात आहे, सुसुप्तीत आहे. मी कधी नाही बालपणात आहे, तरुणपणात आहे, वृद्धपणात आहे. मी कधी बी हे शरीर सुटलं तरी मी आहेच. दुसरं शरीर मिळालं तरी तिथं मी शोच पूर्वीचाच मी आहे. फक्त शरीर बदललं. तुम्ही पूर्वीचेच आहेत, फक्त इथं काय बदललं? शरीर बदललं. आता हे तुम्ही पूर्वीचे आताचेच पुढे राहणार आहेत, फक्त काय बदलणार आहे? हां, जसं तुम्हाला पूर्वीच्या शरीराचं स्मरण नाही, प्रत्यक्ष बी नाही. आता इथं तुम्ही जे आहेत तर पहिल्या शरीराचं काय नाही, तुम्हाला स्मरण नाही कोणचं होतं मला तर, आणि प्रत्यक्ष बी नाही. लक्षात आलं का? पहिले तुम्ही नव्हते का? हां, मग ते पहिले होते, पण त्या शरीराचं तुम्हाला आता स्मरण आहे का मी कोण होतो म्हणून? तसंच पुढं तुम्हाला जो देह मिळेल त्या देहामध्ये ह्या शरीराचं तुम्हाला प्रत्यक्ष राहणार नाही, याचं स्मरण राहणार नाही. त्या शरीराचं स्मरण येणार. जे शरीर तुम्हाला मिळालं त्याचं काय होणार? स्मरण. त्याचा निश्चय करणार तुम्ही, हा देह मी आहे म्हणून. हा देह मी आहे आणि हे माझे देह संबंधी जे आहेत ते माझे, त्याच्यात रमताल तुम्ही. कुत्रं असलं तर कुत्र्यात रमताल, ढोरं असली तर ढोरात रमताल, पाखरं झाली तर पाखरात रमताल, हरणं झाली तर हरणा. जसे आता माणसात रमली, माणसं कशात रमली? माणसात रमली. तसं तुम्ही त्या येवणीत जाताल आणि त्या येवणीचा जो देह भेटल तर मग तुम्ही कुठं रमणार? त्या पक्षात रमणार, त्याच ढोरा जनावरात रमणार. ते माझे वाटणार, मी त्याचा वाटणार. जीव तोच पहिलाच आहे. फक्त ह्या शरीराचं जसं मागल्या शरीराचं तुम्हाला प्रत्यक्ष बी नाही, स्मरण बी नाही, तसं ह्या शरीराचं बी पुढं काय राहणार नाही. तुम्ही राहणार नाहीत का? याचं तुम्हाला भान राहणार नाही, भान राहणार नाही. जसं सुसुप्तीत, अरे स्वप्नात याचं भान नाही तुम्हाला. इथं पहा, स्वप्नात या देहाचं भान आहे का? ह्या देहाचं प्रत्यक्ष आहे का तुम्हाला? स्वप्नावस्थेत गेल्यावर एक अवस्था बदलली ती याचं स्मरण बी नाही, प्रत्यक्ष बी नाही. याच्याहून तर कळून घ्यावं ना.
लक्षात घ्यावं नाही याच्याहून बी. याचं प्रत्यक्ष फक्त इथंच आहे स्वप्नात, याचं प्रत्यक्ष बी नाही. आणि याचं विसर पडला, ह्या देहाचा तिथं काय पडला, दुसरा देह मिळाला. दुसरा देह मिळाल्यामुळे याचा विसर पडला. कशाचा? ह्या देहाचा दुसरा देह तुम्हाला तिथं मिळाला, त्या देहाचा तुम्ही अहंकार धरला, त्या देहाला मी म्हणाले, त्या देहाने व्यवहार करायला हे देह तर आथरूनच पडेल आहे. ते देव येऊन कुठंतरी गेले तुम्ही दुसरीकडं, बाजारात गेले म्हणा, वावरात गेले म्हणा, किंवा एखाद्या पाहुण्याच्या घरी गेले म्हणा, एसटीत बसून. हे कुठं बाड्याला? मग स्वप्नात बघा, ह्या देहाला घेऊन व्यवहार केला का तुम्ही? स्वप्नात ह्या देहाला घेऊन व्यवहार केला का? नाही. जसं मी मागं नाही सांगितलं, एका माणसाचं लग्न झालं आणि 2 वर्ष झाले, खूप जोगायचं एकूण एकावर प्रेम, पण झोपी गेला नाही. याचं त्याच्यात झोपीत लग्न लागलं. दुसरं झोपीत सुंदर बायको मिळाली, मस्तपैकी गाडी केली, फुलांनी रंगीली गाडी, दोघं बसले, महाराष्ट्र दर्शन, पंढरपूर, तुळजापूर, काय काय जे असेल ते, मोठा महादेव, शिर्डीचा साईबाबा, ते चट करून आले. ते देहू, आळंदी फिरून लगे घरी संघात ती गाडीतमध्ये मस्त गप्पा गिप्पा रांगलेल्या. तिच्या घरी आले, लगे सत्यनारायणाला बसली ती, दोघं बसले, सत्यनारायण ब्राह्मण सत्यनारायण चालू आहे. आणि तितक्यात खडखड काय कण वाजलं आणि दोघं बसलेले सत्यनारायणाला, पूजा चालली सत्यनारायणचा. देव म्हणतो नाव घ्या, आणि याला म्हणतो नाव घी. असं दोघायचं काय चाललं, आता गाठ सोडायची. आणि नावाचा कार्यक्रम चालला, तितक्यात खडखड काय कण वाजलं आणि हिनं त्याला उठिलं. कशातून? सत्यनारायणातून. नाही कळत ना काय ना, कशातून उठिलं? सत्यनारायणातून. आता इतका कार्यक्रम चालला आणि उठिणाऱ्याचा रागत नाही याचा का बरं, कोणी असलं तरी बी. सत्यनारायणाच्या पूजेला बसले ना, आता तिथून तुम्हाला हाताला धरून उठिलं म्हणल्यावर तुम्हाला राग नाही याचा का म्हातारपणी? पण त्याला राग आला आणि त्याने एक चापट मारली गालात तिच्या. तिथं म्हणे कहो मला फिरून बोलले नाही, आणि माया कुठं मारली? घालातला जरत काल झाला, तिचा चोळू लागली अशी. आणि मग याची झाक गेली आणि मग म्हणतो तुला मारलं काय? म्या म्हणे मारलं काय? म्हणे हे लाल जरत गाल झालं, सुजला गाल बडबड. काऊन मारली तुम्ही? नाही नाही काय मला काही कळालंच नाही. कळालं नाही मला सांगा आधी काऊन मारली. आणि मग खरं सांगावं लागलं ना. म्हणे बघा मी स्वप्नात मग लग्न झालं आणि सत्यनारायणाला बसलो होतो आणि महाराष्ट्र दर्शन करून आलो. हिला कुठंच नेलं नव्हतं. तिला त्यांनी घराच्या बाहेर जाऊ दिलं नव्हतं 2 वर्षापासून. आणि मग ती मग म्हणे सगळी झाक म्हणे आता लक्षात घ्या म्हणे. अशी पाठ ऐकत होती ती विचारसागराची. हां चांगलं ऐकत होती, ध्यान देऊ जसं तुम्ही ऐकतात तसं. आणि मग ती म्हणे हे लक्षात घ्या म्हणे, तुम्हाला ती आवडती का मी आवडते? मला ती आवडती का मी आवडते? म्हणे असं कुठं झालं का रे, तुझं आवडती? मग मी आवडते तर मला कोणचा देव दाखिला? हागंदारीचा देव नाही दाखिला तू. चल म्हणे आता दाखव तुला हागंदारीचा देव. कुठंच नाही नेलं म्हणे, मला गावाच्या बाहेर नाही जाऊ, घराच्या बाहेर नाही जाऊ दिलं. आणि तिला तुम्ही महाराष्ट्र दर्शन घेऊन फिरले. हां मग सांगा मग कोण आवडती? म्हणजे आता काय सांगता येईल? आणि म्हणे तुम्हाला ती आता स्मरणात आहे का नाही? आता प्रत्यक्ष जरी नसली तरी तिचं रूप रेखा कशी आहे, वर्ण आकार कशी आहे ती तुम्हाला सांगता येतं आता. हां पण मी तुम्हाला तिथं आठवले का? माझी तुम्हाला प्रत्यक्ष होतं का आठवण होती? तू म्हणे मला तुझं प्रत्यक्ष बी नव्हतं आणि आठवण. आता ध्यानात घ्या ना या गोष्टी सांगायलो कशासाठी? अरे ह्या द्याचं प्रत्यक्ष बी नाही ना आठवण बी नाही स्वप्नात, तर पुढं कुठून राहील? हां मग ह्या देहाचं आहे का तुम्हाला स्मरण? प्रत्यक्ष नाही. तसं ह्या देहाचं तुम्हाला प्रत्यक्ष पुढं राहील का तुम्ही राहणार? हां तुम्ही राहणारच आहेत. असं नका समजू दे गेला म्हणजे मग मी गेलो. अजिबात नाही. देहाच्या संगतीनं तुमचा मृत्यू नाही, देहाच्या संगतीनं तुमचं संपणं नाही. देह जरी गेला आकाराच्या लोपी नाश नाही स्वरूपी. आकार जरी नष्ट झाला तर स्वरूप काय होत नसतं. कपडे फाटले म्हणजे शरीराचं नसतं काही झालेलं, पुन्हा कपडे शिवावं लागतील. म्हणून तर टेलरला महत्त्व आहे. टेलरला किंमत कशामुळं? तुमच्या कपड्यामुळं. आणि तुम्हाला कपडेच नसले नसते तर त्याला कशाला 25,000ची मिशन आणावं लागली असते. घेणं देणं कपड्यामुळं, तुमच्या कपड्यामुळं टेलरला काय किंमत आहे.
तसं असणारं शरीरामुळं कपड्याला किंमत आहे. आपण सांगा, लक्षात घ्या ना जरा, कुठून कुठं आहे. शरीरामुळं कशाला किंमत आहे. बघा, एखाद्या घरातला माणूस मेला तर त्याचे सगळे कपडे जाळून टाकते, आथरा पांघराय सगळं, काही ठेवत नाहीत, ठेवतच नाही ते, चट जाळा म्हणते ते कपडे, काही ठेवू नका. काहून, कशामुळं, आता शरीरच नाही राहिलं त्याचं, कपड्याला काय पाहायचं. मग कपड्याला किंमत कशामुळं, शरीराला किंमत कशामुळं. चला ना आता, तुमच्यामुळं. हे शरीराला किंमत, याच्यात चैतन्य, याच्यातलं चैतन्य गेल्याला किंमत करतात का, फुकून देतात लोक. याच्यातलं जर चैतन्य गेलं तर याला ठुतेत का फुकतेत. पाहुणे रावणे सट मिळून, गावातले भावकी मिळून, मुळावर येते भावकी, मग सट नेऊन जाळते त्याला. मस बघा, खाऊन मसन वाटे गावाच्या बाहेर ठुलीत. बस भेऊ वाटत मसन वाट्यात जायचं. रातच्या जावर 12 वाजता तुम्ही मसन वाट्यात एकटे जाता का, काऊन नाही जात. आता तुम्ही प्रवासाला निघाले ना, झोपले, तुम्हाला ते गावातल्या लोकांना, अरे इथं माणसं जाळलेले पुरलेले तर काय झोपले तुम्ही, झोपतान का उठून जातान. हां, साफसूफ केलं तुम्ही, झोपले हातरून पांघरून टाकून, आणि सांगितलं का, अरे कालच मड जाळं इथं, आणि ते वैध होता पुन्हा छुछाव येतो त्याला, अरे उठा. कोण नाही झोपणार त्या. म्हणून ध्यानात घेण्यासारख्या गोष्टी आता ह्या तुमच्यामुळं, या सगळ्या पिंडाला, ब्रह्मांडाला किंमत आहे. म्हणून तुमचं तुम्हाला जे ज्ञान आहे ते सामान्य आहे. मी आहे हे ज्ञान आहे, पण मी नेमका कोण आहे हे विशेष अज्ञान आहे. याच्यामुळं काय झालं आहे, भ्रम झाला आहे, अध्यास झाला आहे. म्हणून इथं महाराज म्हणतात की अशा प्रकारे म्हणून मी हे काय जाती, अवघड किती पाहता. मी कोण्या जातीचा पाहायला गेलं तर किती अवघड काम झालं. नाही होतं उल्लंघन, नसता भिन्न दुसरे. अरे देवाहून तुम्ही भिन्न नाहीत, पण कुठं कोंडी फुटायली. देवाहून काय नाही, भिन्न नाही. देवाचा तुमचा अतूट संबंध आहे, देहाचा तुमचा संबंधच नाही, तुटणार आहे जरी असला तरी. देह सुटणार आहे तुमच्याकडून, सुटायला, रोज सुटायला दे, आणि तुम्ही त्याला धरायले. कशाला, देहाला धरायले. तुम्ही धरायले देहाल का, देहाने तुम्हाला धरलंय. देह तर सुटायला रोज, क्षणाक्षणाने. मुक्त होता परी बळे झाला बद्धन, घेऊन या छंद माझे माझे पाप पुण्य अंगी घेतले जडून. वर्मनेने कोण करिता तो कामने गेले व्यर्थ वायावीन. मृग पावेशीन मृग जळी, जसा मृग असणारा तो हरण, ताण लागलेली मृग जळाचं पाणी पाहून उर फुटून मरतो. तसं संसारात आपण खोट्या संसाराला, खोट्या देहाला, खोट्या विषयाला बिलगलोत, आणि त्याच्यातच आपलं आयुष्य काय चाललंय, बरबाद. अमूल्य किमतीचं आयुष्य, ज्या विषयाने सचित आनंद पदवी घेता येते त्या विषयाच्या चरमणीत आपण नष्ट करून टाकायलो देह ह्या संसाराच्या नादी लागून. म्हणून लक्षात घेण्यासारखी गोष्ट हे कळायलाच पाहिजे आपल्याला, याच्याशिवाय पर्याय नाही. जरा तुम्हाला आत्मज्ञान नाही झालं, नाही ब्रह्म कळालं, नाही मीचं ज्ञान झालं, तर पुढचं भविष्य फार भयानक आहे. पुढचं जीवन फार अवघड आहे जीवन. इथं जर हे सुटलं तर मग मात्र पुढचं जीवन खलास झालं. तर म्हणे का मरणेची सरेन, एकदा देह पडल, पुन्हा पुन्हा त्याला देह नाही, पुन्हा त्याला काहीच नाही. तो असणारा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित झाला, आणि उत्तम कीर्ती राहिली त्याची मागं. उत्तम चिवरे कीर्ती मागे, एका मरणीची सरे. एकदा त्याचं देह पडल, आणि देह पडल नाही, लोकांच्या दृष्टीनं पडल. त्याच्या दृष्टीनं ज्ञान झालं त्या दिवशीच पडा. ज्या दिवशी त्याला मी ब्रह्म आहे असं कळालं, त्या दिवशी त्याचा देह काय झाला, पडला म्हणजे बाधित झाला. खोटा आहे, कल्पित आहे, मिथ्ये, माईक आहे. त्याचा अहंकारच तुटून पडला. अहंकारच गेला त्याचा, देहावरचं तादात्म्यच गेलं, ममत्व गेलं देहाचं. देह आहे, पण देहाच्या असण्या नसण्याने माझं काहीच नाही असं त्याला अप्रोक्ष ज्ञान झालं. म्हणून महाराज इथं म्हणतात, अशा प्रकारे अज्ञानाची प्रतीती येते ती आली नसती. यावरून हे लक्षात घ्या, इथं त्याचे ठिकाणी अज्ञान नाही असे म्हणता येत नाही. अज्ञान आहे, आत्म्याचे सामान्य ज्ञान ते अज्ञानाचे विरोधी नाही. जर विरोधी असते तर झोपेमध्ये मी काही जाणत नव्हतो अशी जी अज्ञानाची प्रतीती येते ती आली नसती. म्हणून झोपेमध्ये
मला काही कळालं नाही. झोपेमध्ये मला काहीच कळालं नाही असं तो जागृतीत म्हणतो. सुसुप्तीमध्ये ज्यावेळेस असणारं सुसुप्तीत मन लीन होतं आणि मन लीन झाल्यामुळं हे सगळंच बंद होतं. तिथं डोळ्याचं पाहणं, कानाचं ऐकणं, वाणीचं बोलणं, नाकाचं श्वास घेणं. श्वास चालू असतो पण कळत नाही श्वास याला का चालला तर. शरीरातल्या नाड्या उडणं, पायाचं चलणं, हाताचं देणं घेणं हे सगळा व्यवहार काय होतो? बंद होतो. कुठं गेल्यावर? सुसुप्ती आल्यावर. सुसुप्ती आल्यानंतर तुम्ही नसता का हा व्यवहार नसतो. जो तुम्ही दिवसभर व्यवहार करता तो व्यवहार तिथं नसतो. काऊन की व्यवहार करण्याकरता ही सामुग्री लागती. काय काय? मन लागतं, इंद्रिय लागतेत आणि मग तिथून काय चालतं? कर्म. काऊन की मन इंद्रियाचा राजा. मन सगळ्या इंद्रियाला प्रोत्साहन करीत असतो. सगळ्यावर त्याचा असणारा अंकुश आहे. म्हणून राजा एक देहपुरी असे नांदत त्याशी दोघी नारी. म्हणे ह्या देहपुरी म्हणून राजा करतो आणि त्याला 2 नाऱ्या आहेत, एक प्रवृत्ती आणि एक निवृत्ती. आणि जी असणारी आवडल तिचे लेकरं बाळं तिथं काम करीत असते. त्याचं वर्चस्व असतं. जर प्रवृत्ती आवडत असेल, काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे तिचे लेकरं आहेत. आगजाळ कोणाचे? प्रवृत्तीचे. कामाजी कोतवाल यांनी नागविले बहुताशी, मोठमोठ्याची आबरू घेतो बहिणाई त्याशी. काम म्हणजे इच्छा हे त्याचं तिथं वर्चस्व असतं कामाचं. कामे नेले चित्त नेदी अवलोकू बहु वाटे दुःख फुटो पाहे. हां, म्हणून कामाचं तिथं वर्चस्व असताना काम असणारा कामाच्या ठिकाणी काम पूर्ण झाला तर लोभ तयार होतो आणि काम अपूर्ण झाला तर क्रोध तयार होतो. काम म्हणजे इच्छा पूर्ण झाली तर तुम्ही एका पाहुण्याकडे गेले म्हणजे आम्हाला 10,000 रुपये द्या, लगेच काढून दिली. चुकलं गेले, आपण 20,000 मागायला पाहिजे. काय तयार झाला? लोभ. आणि ते मला काय तुमचं काम आहे बघा, सोयाबीनचं असं वाटोळं झालं, हे कापसाची अशी धड झाली आणि काहीच नाही राहिलं. आणि तुम्ही काय आले राव? अरे पाहुण्याला जेवायला करा. ते म्हणते जेवण तूच जेव. 10,000 रुपये कवा मागितले नाही तुला आणि तू 10,000 रुपये द्यायला तयार नाही. लगेच उठत होतो म्हणजे मी जातो आहे गाडी, मला नाही नाही जेवण जा. नाही तू जेवण नगच मला. काय आला? तू तोंड पाहणार नाही आता कवाच. काय तयार झाला? काऊन झाला? काम अपूर्ण झाला. म्हणून काम पूर्ण झाला की लोभ तयार होतो आणि काम अपूर्ण झाला की कामात 2 फाटे फुटत आहेत. म्हणून हे सगळे प्रवृत्तीतले येतं. म्हणून जर प्रवृत्तीवर असेल मन किंवा मनाला प्रवृत्ती आवडत असेल, म्हणजे प्रवृत्ती आवडत असेल म्हणजे संसार आवडत असेल. काऊन की संसार सगळा कोणचा असो, ते पापाचा असो की पुण्याचा असो की उपासनेचा असो, ती सगळी प्रवृत्ती आहे. पापाचा संसार अधोगतीला नेत असतो, पुण्याचा संसार स्वर्गाला नेत असतो, उपासनेचा संसार वैकुंठाला नेत असतो. तरी पण प्रवृत्तीच आहे. म्हणून नको वैकुंठीचा वास आहे तया सुखा, त्याचा पण निषेध केला संतांनी. प्रवृत्तीतलं आहे ते नष्ट होणार आहे. म्हणून संसार सत्वगुणातला असो की तमगुणातला असो की रजगुणातला असो, कसा आहे तो? चोरांनी पूर्णाचा जरी स्वयंपाक खाऊ घातला तरी काही कामी नाही. कारण तुम्हाला खाऊ घालीन आणि झोपीत तुमचं नळडं दाबील. तो कोण आहे? तो चोर आहे. त्याच्यासाठी त्यांनी खाऊ घातलाय तुमच्याकडं मटेरियल पाहून. म्हणून ध्यानात घ्या. इथं महाराज म्हणतात अज्ञानाची प्रतीती येते ती आली नसती. म्हणून घन अज्ञान सुसुप्तीच आहे. मला काही कळालं नाही असं तुम्ही जे म्हणता. काऊन कळालं नाही याचा विचार केला का तुम्ही कधी? मला तिथं काऊन कळालं नाही, काय कारण आहे न कळण्याचं? अरे कळतं कशामुळं? अंतकरणामुळं. अंतकरण असल्यामुळं तिथं उमटत आहे सगळं. मन आहे म्हणून उमटतं. मन नसल्यावर हे उमटल का? आता तुमचं मुख तुम्हाला प्रत्यक्षाचा विषय नाही का प्रत्यक्ष नाही? माझा प्रश्न आहे तुम्हाला. तुमचं मुख तुम्हाला आता प्रत्यक्षाचा विषय नाही का प्रत्यक्ष नाही? प्रत्यक्ष आहे, पण प्रत्यक्षाचा विषय होण्याकरता आरसा घ्यावा लागतो. तेव्हा तुमचंच मुख तुम्हाला काय झालं? प्रत्यक्षाचा विषय झाला. तसं जग प्रत्यक्षाचा विषय होण्याकरता अंतकरण घ्यावं लागतं. तेव्हा जग प्रत्यक्षाचा काय होतो?
विषय होतो. आणि अंतःकरण नसेल, मन नसेल तर जगत नाही. मन म्हणजेच काय आहे? जग आहे. अरे मनाची स्थूल अवस्था म्हणजे जग आहे. जगाची सूक्ष्म अवस्था म्हणजे मन आहे. ब्याची स्थूल अवस्था म्हणजे वृक्ष आहे. आणि वृक्षाची सूक्ष्म अवस्था म्हणजे बी आहे. बी आणि वृक्ष दोन नाहीत. ब्याची बी फुटणं म्हणजे वृक्ष होणं, आणि वृक्ष सूक्ष्म होणं म्हणजे बी होणं. वृक्षाचं सूक्ष्म रूप होणं म्हणजेच काय? बी आहे. आणि बियाचं स्थूल होणं म्हणजेच वृक्ष. तसं मन स्थूल झालं ते जग, आणि जग सूक्ष्म झालं ते मन. मन आणि जग दोन नाहीत. मन आणि जग काय नाही. म्हणून जिथं मनच फाटून गेलं तिथं जगच गेलं. जे तर संसार चित्र उमटे तर मनोरूपीच फाटे. काय फाटलं? मनच फाटलं. काहून फाटलं? मनाला बघा, मन इतकं व्यापक आहे, इतकं मोठं येते की त्याला काहीच पुरत नाही. फक्त मनापेक्षा ब्रह्म व्यापक आहे, मनापेक्षा आत्मा व्यापक आहे. म्हणून जी गोष्ट मोठी गोष्ट लहान्या गोष्टीत बसवायची ठरली ती फाटून जात असते. ती लहानी गोष्ट काय होत असते? फाटत असते. बघा आता तुम्हाला 2 वर्षाच्या पोराचं कुडतं घालायला दिले तर ते फाटण कराईल, फाटून जाईन. काहून? ते बघा इतकंसं होतं, तुम्ही त्याला बळच घालायला अंगा ते जाईन ना फाटून. तुम्ही मोठे आहेत ना, ते लहान आहे ना. तसं मन लहान आहे, ब्रह्म मोठं आहे, म्हणून मन फाटून जातं. ब्रह्म्याकडे गेल्यावर राहतच नाही कोणाकडे, आणि त्याला इकडं काहीच पुरत नाही. तुम्ही दिलं नाही का पूर्ण त्याला? तुम्ही मनाला आता लोक दिलं नाही का पुरलं नाही? काय नाही दिलं तुम्ही? चोखण्यापासून शंभरापासून दिलंय नाही, कळत नाही का तुम्हाला? काय नाही दिलं त्या मनाला? सगळं मनाला दिलंय तुम्ही. आता लोक काय जे दिलंय ते कोणाला दिलंय? तरी ते पूर्ण झालंय का? मन नाही होत. अपूर्णच आहे त्याला. किती मग जास्त दिल्यावर तर जास्त भडकत नाही. जास्त दिल्यावर तर जास्त भडकत. अग्नीमध्ये लाकडं टाकल्यावर अग्नी इजत असतो का भडकत असतो? हां, भडकत असतो. आणि त्याच्या संग तुम्ही त्याला तूप टाकायले पुन्हा. कशात? इजायला. अग्नी तुपाने इजत असतो, लाकडाने इजत असतो. तसं मन विषय भोगून असणारं तृप्त होत असतं. 80,000 बायका असून तृप्त नव्हतं मन रावणाचं. लक्षात आलं का? म्हणून मन विषयाने तृप्त होत नसतं. मन असताना काही पुरतच नाही जगातलं. काही द्या त्याला, ते वर चढतं. म्हण केवढे. हां नाही तसं नाही. ते म्हण केवढे म्हण आभाळ आहे वडे बैनाबाई म्हणतात. केवढं मन आहे? अरे आभाळाहून मोठं आहे ते. आभाळाला गिळीतं ते. एवढं काय तुमचं मन आहे. मग त्याला हे जगातलं काहीच पुरत नाही. ते फक्त देवाकडे गेल्यावर राहतच नाही. हां बघा, इचू अशी नागी खाली टाकत नाही. पाल पाहिली की त्याची नागीवर राहतच नाही, नीटच होती. पाहिलं का तुम्ही एका बार? इचाची असणारी पालीची काय हो भेट हो, आणि इचा आणि पालीला पहा अशी नागी तर असं जागेवरच बसतं. नाही तर तर कोण इथं असला तर त्या कोपऱ्यात सापडतो देव. इतकं तर काय जातो देव, पळून जातो. नाही सापडत बी नाही कधी तर करतं ते. पण त्या पालीला पाहिलं की त्याची चक तरी काय होती, बंद होऊन जाती. जागीच थांबत ते. पाल त्याला तोंडाकून गिळीत नाही, नाग इकून गिळीती. कोणी घेऊन धरती त्याला? नाग इकून बद्धा इचू गिळीती. आणि बद्धा इचू असणार कोंबडी खाती. बंधी पाल कोण खाती? कोंबडी खाती. बंधी कोंबडी हे पट्ट्या खातो. म्हणजे किती घातक येऊ किती घातक माणूस आहे. म्हणून जा तो विषय आपला. तसं मनाने इकडे किती तर करू द्या, परमात्म्याकडे गेलं की शांत होतं. परमात्म्याकडे गेलं मन की मनच राहत नाही. तुका म्हणे मन मुरे मग जे उरे ते तू. मन हे राम झाली. मन हे प्रवृत्ती ग्रासली त्याने. हे सगळं खोटं आहे असं कळालं मनात. हे सगळं मिथ्य आहे, माईक आहे, कल्पित आहे अशी प्रवृत्ती त्याला कळाली. ते निवृत्तीत आलं म्हणजे मोक्ष मिळाला त्याला. म्हणून मन हे राम झाली. प्रवृत्ती ग्रासून कैसे निवृत्तीशी आले.
म्हणून निवृत्ती जी आहे त्या निवृत्तीला बी लेकरं येतं. बोध पुत्र तिचा मोठा, मोठा मुलगा कोणचा आहे? बोध. हां, म्हणून तिचा बघा, म्हणून बोध, बोध म्हणजे आत्मज्ञान, बोध म्हणजे खऱ्याचं ज्ञान, बोध म्हणजे सद्गुरूचा उपदेश अंतकरणात बुद्धीत ठसला. कोणाचा उपदेश? उपदेश कोणी करीत असतं? संत करीत असतील. कोणाला करून घ्यायचा? अज्ञान आहे त्याला. म्हणून असा, म्हणून सद्गुरूंनी बोध केला आणि तो बोध मी सच्चिदानंद ब्रह्म असा निश्चय झाला, तोच बोध आहे. म्हणून इथं महाराज म्हणतात सुसुप्तीमध्ये काही नाही असं तो म्हणतो. हे अज्ञान आहे, घन अज्ञान आहे. कोण? म्हणून जीवनमुक्त पुरुषाला सुसुप्ती नसती, जागृती नसते. जीवनमुक्त पुरुषाला सुसुप्ती अवस्था नसते आणि पुन्हा जागृती अवस्था बी नसते. काऊन की सुसुप्ती म्हणजे अज्ञान, त्याचं निवृत्त झालेलं असतं. अज्ञान हरपे, विज्ञान विशेष करपे. हे विज्ञान असणारं विशेष काय झालं? ते करपून गेलं ना, अज्ञान हरपून गेलं. आणि जग ज्याला दिसत असेल तर मग हे स्वप्न आहे असं वाटत असतं. जगाचं स्वप्न केलं त्यांनी आणि सुसुप्तीची समाधी केली. व्यावहारिक राहिलीच नाही दृष्टी, व्यवहार कल्पित असं कळालं. म्हणून इथं महाराज म्हणतात यावरून अज्ञान आहे असे सिद्ध होते. झोपेतून जागा झाला मनुष्य, एवढ्या वेळापर्यंत मी काही जाणत नव्हतो व सुखाने निजलो होतो, अशा तऱ्हेचा अनुवाद करतो. काही न जाणणे हे अज्ञान व सुखाने निजलो होतो हे आत्मस्वरूपाचे ज्ञान. काही न जाणणे हे अज्ञान म्हणजे तिथं तो असून तो म्हणतो मला कळालं नाही. होय, तिथं बघा कळालं नाही हे तरी कळणं जे ना, तिथं मला काही कळालं नाही हे तरी काय कळणंच आहे ना. बघा पुन्हा एक सांगतो तुम्हाला विशेष. ज्यावेळेस शरीरातून प्राण पडत असताना तो म्हणतो मी मेलो, मी मेलो, मी मेलो. घटना शरीरातून काय चालली? प्राण चालले. हे त्याला मनात कळायले, शरीर सुटायले हे त्याला कळायलं. त्याला काय काय घटना कळतात तिथं डोळ्याने दिसत नाही हे त्याला कळतं, कानाने ऐकू येत नाही हे त्याला कळतं. इतके रांगडू चालला तिथं रडण्या पाडण्याचा, पण त्याला कानाने ऐकू येत तो नाही का ऐकू येईना? हां, त्याला आता दिसना का तो नाही? आता प्राण चालले शरीरात, त्याला कळनात का तो मेलाय? हां, कळायलं त्याला, सगळं कळायलं त्याला. आणि शेवटी हे काहीच नाही हे बी त्याला कळतं. हे काहीच माझ्याजवळ राहिलं नाही, सुसुप्तीत जसं काहीच राहिलं नाही हे बी त्याला कळालं. मन झोपी जात असताना कळतं का नाही तुम्हाला? मन झोपी चाललं, जाग मन तुम्हालाच कळतं आणि झोपी चाललं. आणि जर त्या झोपी जाणाऱ्या मनाला कोणी जर विक्षेप केला तर त्याचा तुम्हाला राग येतो. अरे डुकली लागायली, मला काय लागायली म्हणजे डुकली लागायली. आता इथं नाही बरं, पण लागायली. मग ती जर डुकली कोणी मुळली तुमची तर तुम्हाला काय येतो? राग येतो. म्हणजे मन झोपी चाललं हे बी कळतं आणि मन जाग आहे हे बी, म्हणजे तुमची अवस्था नाही ती, तुमची काय नाही ती मनाची अवस्था आहे. झोपी जाणं, जाग होणं, स्वप्न पाहणं हे मनाची अवस्था आहे, तुमची ती अवस्था नाही. तुम्ही सतत जागे आहेत, पण तुम्ही म्हणता मला कळालं नाही. अरे कळणाराच काय म्हणायला? हां, मला कळवणं कोण म्हणायला पुन्हा? आता काय किती येटगळपण आहे याचा? होय, किती येटगळपणा. कळणाराच म्हणायला मला कळत नाही. तद्वत इथं महाराज म्हणून इथं अशा तऱ्हेचा अनुवाद करतो. काही न जाणणे हेच अज्ञान व सुखाने निजलो होतो हेच आत्मा असणार आत्मस्वरूपाचं ज्ञान. पण हे आत्म्याचे ज्ञान काही जाणत नव्हतो. या अज्ञानाचा विरोधी नसून उलट त्या अज्ञानाचे आत्म्याकडून प्रकाशन होते. त्या अज्ञानाचं विरोधी नसून त्या अज्ञानाचंच आत्म्याकडून काय व्हालं? प्रकाशन झालं. अज्ञान तरी अज्ञानाला कळायलं का? अज्ञानाचं प्रकाशन कोणी केलं? न कळणं. हे न कळण्याला माहिती आहे का? न कळणं, कळणं म्हणायला न कळणं हे बी कळणं का तुम्हाला? आता कळणाराच म्हणायला मला काही कळालं, मग त्या अज्ञानाचे स्वीकार कोणी केलाय?
कळणाऱ्यानेच केला म्हणजे आत्मेनेच केला, तुम्हीच केला स्वीकार की मला काही कळत आहे. आता मला काही कळत नाही हे तरी काय कळणंच आहे ना. एखाद्या घरात तो रामराव आहे, जो म्हणतो रामराव घरात नाही, अरे त्या रामराव नाही म्हणण्यातच त्याची सिद्धी आहे. तसं इथं मला काही कळालं नाही. आता ते काहून कळालं नाही त्याचं काय कारण आहे? बघा, कळण्याचा व्यवहार होतो तो अंतःकरणाच्या संबंधाने होतो. आणि अंतःकरण म्हणून तुमच्या ठिकाणी अरे न कळणं तर नाही, पण जाणं बी नाही. जाणीव नेणीव किंवा जाणणे नेणे भगवंती नाही. हरी उच्चारुनी पायी मोक्ष साधा. तू हरी आहेस असा अंतःकरणा तो निश्चय कर. उच्चार कर म्हणजे नुसतं बोलू नको, असा निश्चय कर मी हरी आहे, मी आत्मतत्व आहे. म्हणून तुमच्याकडं जाणणं बी नाही आणि नेणं तर नाहीच. जाणीव नेणीव भगवंती तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी नाही. म्हणून जाणीव जेत न रिघे. जाणीव तिथं काय होत नाही, रिघत नाही. विचार मागुता पावली रिघे तर्को आणि निंगे अंगी जयाच्या. काय तर्क करतात ते तया नाव ज्ञान, त्याला काय म्हणा. हां, म्हणून जाणीव नेणीव ओझे सांडून यादुरी आपण वस्ती कर वर्त तसे संसारी. धन्य जगितोचे एक हरिरंगिनाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. म्हणून इथं महाराज म्हणतात असं जे मीच मला असणारं म्हणतो मला अज्ञान आहे, मला काही कळत नाही. म्हणून काही जाणत नव्हतो ह्या अज्ञानाच्या विरोधात नसून उलट त्या अज्ञानाचे आत्माकडून प्रकाशन होते. झोपेमध्ये सुखाची वा ज्ञानाची जी प्रतीती तिचेच जागे झाल्यानंतर तो अनुवाद करतो. झोपेमध्ये सुखाची प्रतीती आहे, अन्न कळण्याची बी काय, दोन्हीचा अनुभव आहे तुम्हाला. झोपेमध्ये न कळणं बी आहे, मला काही कळालं नव्हतं असं तो म्हणतो जागं झाल्यावर. आणि मी तिथं सुखाने झोपलो होतो, मला सुख होतं तिथं. सुखाचा बी अनुभव आहे आणि न कळण्याचा बी काय, एकालाच. हे काही नाही मलाच माहिती आहे. आणि मी सुखी होतो. बरं तिथं तुम्हाला सुख काय घेऊन होतं बरं? आता इथं तुम्ही सुख जे पाहिले तर काय घेऊन पाहिले? इथल्या सुखाला तुम्हाला काहीतरी हाताळावं लागायला. चांगले कपडे, चांगले दागिने, चांगलं खाला, हे सुखासाठी काय करणे? हां, हाताळणं आहे. बाहेर फिरायला जात तर नीटनीटकं इचरून फिचरून गन पावडर करून चांगली साडी नेसून, म्हणजे कशासाठी हे सगळं? हे कशासाठी? सुखासाठीच आहे ना. कोणी बी आपल्याला चांगलं म्हणावं, वा छान. आता एखाद्या बाईनं साडी आणली ना, सगळ्या म्हणल्या चांगली नाही का, तुला कत्तही ओपत नाही, लगेच दुसऱ्या दिवशी नेती ती, मला बदलून द्या साडी. आणि सगळ्या जर म्हणल्या छान आहे गाड्या, तर लई पाहिली. दुसऱ्याच्या पसंतीवर तिची पसंती. हे पहा, पैसे हिचे आणि पसंती लोकाची. लोकांनी काय म्हणावं? चांगलं. मग लोक तुम्हाला चांगलं म्हणल्यावर तुम्ही चांगले का? मग तुमचं कसा व्यवहार आहे, तुमचं वागणं कसं आहे? लोकांनी काय म्हणा तुम्हाला? चांगलं म्हणा. तुम्हाला लोक चांगलं म्हणले आणि तुम्हाला लोक चांगलं म्हणण्यासाठीच व्यवहारात तुम्ही असं जे वागतात ना व्यवहारात, तर ही याच्यासाठी बायकोनं चांगलं म्हणावं, पोराने चांगलं म्हणावं, योयाने चांगलं म्हणावं, भाऊकीनं चांगलं म्हणावं, गावातल्या लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं. आणि तुम्ही चांगलेच आहेत असं कळून घ्या ना. बाहेरच्या उपाधीनं नाही चांगले तुम्ही. आज लोक चांगले म्हणणारे उद्या तुम्हाला वांगलं म्हणतील ते. आज तुम्हाला जे चांगले म्हणायलेत ना, आज तुम्हाला मान द्यालेत, उद्या ते लोक तुमचा अपमान करतील. काय सांगता? आणि असं झालं नाही का तुमच्या जीवनात कधी? 2 वर्षे बायको तुमचा मान राखीत होती, नाही आता हे, आणि आता तीच असणारी अपमान करायली. कोण? हां, काय मान देत होती बाबा? तुमचे बुट्ट वाजली की इकडं सगळं तयार. मालक आले. मालक कमीच होती दौर, आणि मालकाजवळ आता काहीच नाही राहिलं. मग त्याची घरात मध्ये सगळी काय झाली? अवघे करती हाडात स्वाना परिगती झाली. कुत्र्याला तरी बरी आभ आहे, पण घरात म्हाताऱ्याला काय नाही राहिली? आभ नाही राहिली. आपल्या इथल्या नाही बरं.
हो रडाय बरेच म्हातारे येऊन रडायले म्हणे महाराज काय करा 3 पोरं आहेत पण काय सांगा तुम्हाला याच मला पाठाला पण भाकर देईन म्हणून लक्षात घ्या अवघे करती साना परिगती झाली काहून जवरी चलन का तवरी म्हणती माझा मानिती लहान पोर जे सुखाची आकाचा इंद्रिय मावळली आला बागुलाचा तोच देह कैसा विपरीत झाला दुजा म्हणून ध्यानात घ्या या गोष्टी कशामुळं चाललंय हे आपण हे घ्यालो दृष्टांत कशाला हे आपलं लक्षात काय घ्याले तुम्ही म्हणून बघा तुम्ही जे सुखासाठी जे सावडायले त्याच्याकडून सुख झालं नाही आणि त्यांनी तुमचं पोट भरलं नाही आणि भरणं शक्यही नाही जे व्यावहारिक सुख आहे किंवा हे प्रातिभाषिक सुख आहे ह्या सुखातून तुमची तृप्ती होणं शक्य नाही झाली नाही ना आता लोक नाही झाली तर पुढं काय होईल हां तरी पण तुम्ही आज धरून उकांड्याची दायना फेटत असती कवा फेटून कोणा ठाऊ आता आजचे दिन आएंगे आता लागल्याच्या वाट पाहायला कवा पैसे पडत येत पडले का बरं झालं आपल्या समाप्तीच्या आधी तरी पडाव असे चिटकून आहेत त्या भावाचे पैसे आणि आधी ठरलेलं हे 2000 त्याचे 3000 5000 आणि मग हे साडीलेले पहिले असे 2 ग्राम घ्यायचे आपल्याला ठरले काय काही ना जाऊ दे तो विषय म्हणून बाहेरून सुख जे पाहिले तुम्ही भिकारी झाले तुम्ही राजाच काय झाला भिकारी झाला राजा आहे आत्मराजू आहे अरे स्वरूपाने सुखी असाव हे परसुख काय कामी आलं म्हणून तुम्ही सच्चिदानंद स्वयं असणारं आनंद स्वरूपासून दीन झाले ना विषयाच्या पाठीमागून विषयाकडून काय मागली हां म्हणून इथं महाराज म्हणतात की इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणे देवा आम्हाला त्या इंद्रियाने दीन करून टाकलं भिकारी करून टाकलं आणि ते सुख सुखत नाही सुखाभास आहे त्याच्यातला बघा मिळालं तरी राहत नाही राहिलं तरी ते सुख नाही जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत सुख वाटतं आणि मिळाल्यानंतर तेच सुख दुःखाला कारण होतं असा व्यवहार आहे जोपर्यंत मिळालं नव्हतं तोपर्यंत काय वाटलं सुख वाटलं ते मिळाल्यावर हां तेच काय झालं दुःखाला कारण झालं बायको नव्हती तेवढं वाटलं होतं आता स्वर्ग कमी आपल्याला बायको मिळाल्यानंतर सुख झालं का 2-4 वर्षात सुरू झालं मांडण हां कटकट घरात नसतं केलं लगन तर बरं झालं असतं बाबा तेच म्हणतो बाबा नसतं केलं उभारी काम झालं आता कवा पण हे कवा म्हणून आणि संसारात जे सुखाला तुम्ही हातळ ते दुःखातच परिवर्तन झालं जे जे हाताळा सुखासाठी त्याचं परिअवसान कशात झालं दुःखातच झालं म्हणून संसारी सुखाची कहाणी मृत्यूलोकी सुखाची कहाणी कोणी ऐकिलं जो आपल्या श्रवणी कैशी सुखनिद्रा अंथुरणी इंगळाच्या ढेकणाचे बाजे सुखाची कल्पना मूर्ख होतो वचना सुख नाही का इकडं नाही म्हणून सुख हे आत्मा काऊन की सुसुप्तीतलं सुख आत्मसुख आहे सुसुप्तीतलं सुख स्वतःच आहे तिथं बघा तुम्हाला काय होतं तिथं विषय होते का काही होतं तिथं दुसरं काय निर्विषय सुख काही नसताना कसे होते तुम्ही सुख होतं त्या सुखावर तर सगळं जीवन चालू आहे एक सुसुप्तीतलं सुख वगळलं तर जीवन संपीन टाकीत असतो माणूस म्हणून इथं महाराज म्हणतात अशा प्रकारे पण झोपेत त्याचा लय आहे मग काही जाणत नव्हतो या अज्ञानाचे प्रकाशन कोणी केले मला काही कळालं नाही हे जे अज्ञान याचं प्रकाशन कोणी केलं कोण म्हणायला मला काही कळालं नव्हतं मग काहून कळालं नाही तिथं आता काय कळायलं तुम्हाला ज्याला तुम्ही कळणं म्हणता ते कळणं ठरत नाही ज्याला तुम्ही मला कळत असं म्हणता ना तुम्हाला काय काय कळतं डोळ्याने रूप कळतं कानाने शब्द कळतो नाकाने गंध कळतो जिभीनं रस कळतो त्वचेनं स्पर्श कळतो हे कळणं हे तुमचं पंच विषयाला धरून इंद्रियाला धरून मनाला धरून कळणं आहे अरे हे सगळं मायाकारी हे नष्ट होणार आहे कळणं नव्हते तुम्हाला डोळे ताव नव्हते पाहत तुम्ही नव्हते तुम्हाला कान ताव नव्हते तुम्ही नव्हते का हे नव्हतं तुमच्याकडं
होते का तुम्हाला डोळे? हां, आलेले आहेत का? होते. तुम्ही नव्हते का डोळ्या वाचून? नाही कळालं का? तुम्हाला कुत्रं पाळायचं असेल तर डोळे उघड्या पाळता राहा तुम्ही. आणि ते मी म्हणतो अरे जरा दम धर, डोळे तर उघडू दे ना. कोणाला? नाही, कुत्र्याला. म्हणजे कुत्र्याला काय नव्हते? मग ते नव्हतं का तिथं? तसं तुम्ही बिगर डोळ्या वाचून नव्हते का? आलेले डोळे राहतील काही काळ आणि जाणारे. मग आता बऱ्याच जणांचे डोळे गेले म्हणजे ते नाहीत का? बऱ्याच जणांचे असणारे कानं गेले ते नाहीत का? बिगर काना वाचून. म्हणजे त्याला शब्द कळणं हे बी कळायलं ना. शब्द कळत होता हे बी कळालं ना. आता शब्द कळणं हे बी कळालं. डोळे होते तर रूप कळत होतं हे बी त्याला कळलं. आता डोळे गेले तर रूप कळणं हे बी कळायलं का नाही कळत? अरे कळण्याच्या ठिकाणी अंतकरण लागलं म्हणून हे व्यवहार आला. अंतकरण बाजूला केल्यावर कळणं नाही का? हे नाही. मी नाही का? हे नाही. हां, म्हणून जाणे मी जाणते जे जाण्या वाचून जे आहे ते तुमचं स्वरूप आहे. म्हणून इथं महाराज म्हणतात की अशा प्रकारे तर ते प्रकाशन अविद्या वृत्तीद्वारा चैतन्याकडूनच झाले. सुसुप्तीमध्ये अविद्या वृत्तीकडूनच त्याचं प्रकाशन झालं. आता इथं इंद्रिय वृत्तीकडून ह्या जगाचं प्रकाशन झालं. ध्यानात घ्या, विचार सागर येऊ. ही जे जगाचं प्रकाशन व्हालं ते इंद्रिय वृत्ती घेऊन. कोणती वृत्ती? एकच मन इंद्रियात आलं म्हणून त्याला वृत्ती म्हणावं लागेल. त्या मनाला वृत्ती हे नाव का द्यायला? ते इंद्रियात आलं म्हणून. आणि तेच मन असणारं अविद्यावृत्तीत गेलं. तेच स्वप्न पाहिलं त्यांनी. अविद्यावृत्तीचं स्वप्न, इंद्रियवृत्तीची जागृती, मूढ वृत्तीची सुसुप्ती, हे वृत्ती तुमचं त्याच्यात काहीच नाही. आत्मया बोलाचे काहीच नव्हेचे. पण तुम्हीच म्हणतात मी पाहलो ऐकलो जागृती इंद्रियवृत्ती घेऊन. तुम्हीच म्हणता असणारं स्वप्न मी पाहिलं अविद्यावृत्ती घेऊन. आणि तुम्हीच म्हणता मला काहीच कळालं नाही मूढवृत्ती घेऊन. कोण म्हणायले असं? तुम्हीच म्हणायले. हे तुमच्याकडं नसून पण तुम्हीच असणारं. तुमचं तुम्हाला भान नसल्यामुळं, अज्ञान असल्यामुळं, तुमचं तुम्हाला स्पष्ट न झाल्यामुळं तुम्ही याला प्राधान्य दिलं. नाही तर याला प्राधान्य द्यायचं काहीच कारण नाही. हे सगळं लटिका व्यवहार, सर्व हा संसार, हे सगळं लटकं, हे काहीच खरं नाही, स्वप्नवत आहे. आणि तुम्ही त्या सगळ्याचं प्रकाशन केलं म्हणून तुम्ही जो प्रकाशन करतो तो साक्षी आहे. तुम्ही ह्या सगळ्याचे कोण आहेत? साक्षी आहेत. तुमच्या प्रकाशाने हे प्रकाशित. तुम्ही त्या प्रकाश मग सगळ्याला अज्ञात सत्ता आहे, ज्ञात सत्ता नाही. या सगळं आहे याला कोणती सत्ता आहे? अज्ञात. म्हणजे ज्ञात सत्ता आहे. ज्ञानाने हे सगळं प्रकाशित व्हालंय. ज्ञात सत्ता आहे, अज्ञात सत्ता नाही. तुमच्यामुळं सत्ता आहे सगळ्याला. जे थोनी चराचर हरीशी वजे, हे सगळ्याला जे आहे हे तर हरीवर असणारं चराचर प्रतीतीला आलं, तुमच्यावर प्रतीतीला आलं, ज्ञानावर प्रतीती आलं, चैतन्यावर प्रतीती, या सगळ्याचे तुम्ही याचे प्रकाशन करणारे. शरीर इंद्रिय प्राण मनाला जाणणारे तुम्हीच, क्षेत्रज्ञ. इंद्रियाला जाणणारे तुम्हीच, मनाला जाणणारे तुम्हीच. मग जो जाणणारा असतो तो जाणण्यात येणाऱ्या वस्तून वेगळा असतो, हा सिद्धांत आहे. जे जे जाणण्यात आलं ते तुमचं स्वरूप नाही. मग ते इंद्रियवृत्ती घेऊन जाणण्यात येऊ, की अविद्यावृत्ती जाणून घेऊन जाणण्यात येऊ, की मूढ वृत्ती घेऊन जाणण्यात येऊ, हे तुमचं काय नाही, स्वरूप नाही. ह्या सगळ्यावर तुम्ही क्षेत्रज्ञ आहात. क्षेत्रज्ञ म्हणजे क्षेत्राला जाणणारा, क्षेत्राला जाणणारा आणि ह्या क्षेत्राचं संगोपन करणारा. क्षेत्राचं काय व्हालं ते त्याला कळतं, क्षेत्राला कळत, शरीराला काहीच कळत नाही. कोणाच्या शरीराला काहीच कळत नाही. आणि शरीरातल्याला सगळं कळतं. म्हणजे शरीराचं काय व्हालं हे कोणाला कळतं? मीला कळतं. त्याला जसं लहान लेकराला कपडे घातलेले कळत नाही, तर मळायला बी कळत नाही, ते आईला कळत असतं. कोणाला? हां, ते असणारं निर्मळ झालं की त्याला नाही आनंद होत. कोणाला आनंद होतो? आईला आनंद होतो. तसं शरीराचं शरीराला कळतच नाही, ते कोणाला कळतं? तुम्हाला कळतं. ते मळालं त्याला कळत नाही, आणि ते धुतलं बी त्याला कळत नाही. त्याला कसं राहावं हे कळत नाही, त्याला काय खावं हे बी कळत नाही. हे सगळं कोणाला कळतं? बघा,
स्वस्थ. आता शरीर निरोगी हे कोणाला कळालं? मीलाच कळालं. आणि शरीराला रोग झाला हे कोणाला कळालं? मीलाच कळाला. शरीराशिवाय रोगच नाही. रोग म्हणजे शरीर आहे. म्हणून शरीर जे आहे शरीराला कळत नाही, त्याचे तुम्ही साक्षी आहात, द्रष्टा आहात. या कुठून आले पाहुणे? लांबून आले. हातपाय धुवायला पाणी द्या त्याला. म्हणून जर आत्म्याचा व अज्ञानाचा विरोध न असता तर झोपेमध्ये अज्ञानाची प्रतीती आलीच नसती. आत्म्याचा आणि अज्ञानाचा जर विरोध असला असता तर झोपेमध्ये अज्ञान आलंच नसतं. कोणाचा? अज्ञानाचा आणि आत्म्याचा विरोध आहे का? नाही. बघा, विशेष ज्ञान झाल्यानंतर मग अज्ञानाचा विरोध आहे. मग तिथं काय राहत नाही, अज्ञान जळून जातं, अज्ञान नष्ट होतं. पण कोणतं ज्ञान हो? विशेष ज्ञान. मी सच्चित बघा पुन्हा सांगतो तुम्हाला, मी सत आहे याची अनुभूती आहे तुम्हाला, आणि मी जाणणार आहे याची बी अनुभूती आहे. फक्त आवरण केलं आनंदाला. आवरण कशाला केलंय? आनंदाला आवरण पांघरून घातलंय. मी सत आहे, मी कालचाच आज आहे. अनुभव नाही की तुम्हाला सतचा? बालपणातलाच आता आहे, अनुभव नाही की तुम्हाला सतचा? लक्षात घ्या ना या गोष्टी. मी बालपणातलाच आता आहे ही अनुभूती का नाही तुम्हाला? म्हणजे मी सत आहे का नाही? आणि मला कळतं, मला हा शब्द मला कळायला अंतःकरणात, ही बी तुम्हाला काय आहे? अनुभूती आहे. आता कळायला का नाही तुम्हाला आहे मी काय म्हणालो? मी बालपणातलाच आता आहे, ही मी जी सतत आहे, सत्य आहे मी, ही बी तुम्हाला काय आहे? अनुभूती आहे. आणि मला कळतं याचा बी तुम्हाला काय आहे? मला डोळ्याने रूप कळतं, कानाने शब्द कळतो, नाकाने गंध कळतो, जिभीनं रस कळतो, त्वचेनं स्पर्श कळतो. मला काय कळत नाही बरं या जगातलं? सगळं कळतं तुम्हाला. म्हणजे मी जाणणारा याची बी अनुभूती आहे, आणि मी सत्य याची बी अनुभूती आहे. फक्त मी आनंद स्वरूप आहे याच्यावर मायेनं पांघरून घातलेलं आहे. आणि म्हणून आनंदासाठी आपण काहीतरी हाताळायलो, हेच अज्ञान आहे, हेच आवरण आहे. आणि आवरण काय करीत असतं? आवरणाच्या दोन शक्त्या असतात. आवरण म्हणजे अज्ञानाच्या दोन शक्त्या आहेत. एक आवरण करणे आणि विक्षेप करणे. त्या अज्ञानाच्या काय आता दोन शक्त्या आहेत. जसं बाळाच्या शक्त्या असतात काही नवऱ्याला चुप बसणे आणि आपण ओटवट करीत बसणे, त्याला कतही बोलू द्यायचं नाही ना, आपलं तोंड रिकामं ठेवायचं, ही तिची काय असती? शक्ती असते. तसं अज्ञानाची बी काय शक्ती आहे. काय शक्ती? आवरण करतं ते, आत्मा झाकून टाकतं. आवरण केलं कशाला? आत्मस्वरूपाला. आत्मा कळाना म्हणजे हेच अज्ञान आहे बरं. अज्ञान म्हणजे काय असं टरबूज गिरबूज नाही, काही फळगिळ नाही कापून खाचं. अज्ञान म्हणजे न कळणं. मग काय कळणं? आत्मा कळणं हे आवरण आहे, हे आच्छादन आहे, हे आवरण आहे. आणि नसल्याला जग दाखविणं हा विक्षेप आहे. आवरण करणे, विक्षेप दाखविणे हे असणारं अज्ञानाचं काय कार्य. आणि म्हणून जे अज्ञान आहे ते अज्ञान ज्ञानाशिवाय जात नाही. अज्ञानाला जाण्याकरता काय लागेल? आणि कोणचं ज्ञान? कोणचं अज्ञान आहे? मीच मला अज्ञान. मी ब्रह्मरूप आहे, मी सच्चिदानंद आत्मतत्व आहे, मी आनंद स्वरूप आहे, हेच अज्ञान आहे. हे अज्ञान जाण्याकरता आत्मस्वरूपाचंच काय व्हावं लागेल? ज्ञान व्हावं लागेल. आत्मस्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर अज्ञान कानाखालीच दडे. हे पंचीकरणातला दृष्टांत नाही ऐकलं का तुम्ही? तरी पण सांगतो मी, ऐकलं तरी. एक माणूस त्याला काहीतरी त्या गुहीत करायचं होतं, म्हणून त्यांनी 400-500 मजूर लावलं, टोपलेन खोरेन आधार उपसायला. कशातला? त्या गुहेतला काय उपसायचा होता? आधार. महिना झाला आधार जशाला तसा. ते म्हणे काय जाऊ आधार बळकोटे बाबा, हे उपशिल्याच जाईन. खोरे टोपले सकाळीच मजूर जातो की लगे भरायचं टोपल्याचा आधार बाहेर टाकायचा, भरायचं टोपल्या आधार बाहेर टाकायचा. त्याचा मित्र आला, म्हणे काय करायला तू इतके मजूर येईन ते? म्हणे अरे मला इथं हे करायचं आहे आणि आधार उपसायला 500 मजूर लावले, महिना झालं झाटायले कतही जाईन. ते म्हणे मूर्ख, तुझ्यासारखा मूर्ख जगात नाही पाहिला कोणी. इतका मूर्ख माणूस? अरे टोपल्या खोऱ्याने आधार उपसत असतो का?
म्हणले तुला शहाणा झाला का आळंदीहून आला लागला गप्पा मारायला 500 वर्ष महिना झालं 500 माणसं रोज राबायलेत म्हणे तू जा एका क्षणात जर अंधार घातला तर शक्य नाही म्हणे काही गप्पा नको मारू अरे एका क्षणात अंधार घालतो म्हणे काय करावं लागेल काय नाही लाकूडान धुडके गुंडाळ आणि तेल आण जरसं घासलेट नाही तर पेट्रोल आणलं त्याने ते उपकरून टाकलं त्या त्या चिंध्यावर आणि आत गेला पेटेमध्ये याला काडी लावली झरानं प्रकाश अरे गेला म्हणे अंधार काय गेला अंधार काय गड्या तुला काय सिद्धी प्राप्त आहे काय चुटकुली येतं तुला अरे काय नाही ज्यात त्याचा विरोधी आणला की ते राहत नसतं अंधाराचा विरोधी का प्रकाश तिथं प्रकाश आणल्यानंतर तो का अंधार म्हणणार आहे का कोटी वर्षापासून मी इथं आहे आणि मी जाणार नाही म्हणून शक्य नाही प्रकाश आणल्याबरोबर अंधार गेला का अंधारच प्रकाश झाला अंधार कुठे गेला नाही अंधाराचंच परी अवसान कशात झालं प्रकाश काऊन की अंधार करता येत नसतो उजेड करता येत असतो अंधार करता येत असतो का उजेड करावा लागत असतो उजेड करावा लागतो अंधार जात असतो नाही कम प्रकाश म्हणजेच अंधार कम प्रकाश म्हणजेच कोण आहे तसं तुमचा कम प्रकाश म्हणजेच अज्ञान तुमचं तुम्हाला विषय ज्ञान झालं की अज्ञानच ज्ञान झालं अज्ञानच कानाखाली जडे म्हणून इथं महाराज म्हणतात की त्याप्रमाणे इथं म्हणून आत्म्याचे सामान्य ज्ञान अज्ञानाच्या विरोधी नाही विशेष स्वरूपाचे ज्ञान झाल्यानेच म्हणजे विरोधी आहे विशेष ज्ञान झालं मी सच्चित आनंद स्वरूप आहे एक साखळी सांगतो तुम्हाला ह्या जगामध्ये नाम आणि रूप हे मायेचं कार्य आहे नाम आणि रूप कोणाचं आहे आणि ते बदलत राहतं नावं बदलतं रूप बदलतं ते सारखं बदले बघा ना आपल्याच शरीराचं नाव वेगळंच होतं लहानपणी नाऱ्या हे नाऱ्या आणि पुढं लगेच नारायणराव काय झाली बदललं ना नाव आणि रूप बी बदललं काहीच नव्हतं साफ होतं सगळं त्याच्यावर केस उगवले पुढं काळ्याचे पांढरे झाले बऱ्याच जणाचे काय झालं काळ पांढरं झालं बदललं ना रूप बी काय बालपण होतं काय तरुणपण होतं ते चट गेलं आणि काय आलं ते आता जगमग म्हातारपण आपल्याला ते पाहावं वाटणं तर दुसऱ्याला काय पाहावं वाटण म्हणून लक्षात घेण्यासारखं हे बदलतं हे मायाकार रूप आणि नाव काय पण जगात जे आस्ती आहेपणा आस्ती भाती प्रिय हे पदे तिन्ही एका जनार्दनी तेची झाले म्हणजे असणं कोणाचं आहे जगात अस्तित्व कोणाचं आहे आहे कोण परमात्माच आहे आधी मध्ये अंती कोण आहे परमात्मा असणं देवाचंच आहे मायेचं आणि नावाचं काय नाही असणं नाही ते बदल नाही आणि अस्तित्व बघा गाडगं आहे अस्तित्व कोणाचं आहे ज्ञानाचंच आहे गाडगं आहे आता गाडगं फुटलं त्याचं नावं गेलं रूप गेलं पण खापर आहे अस्तित्व आहे ज्ञान कोणाचं आहे ते आहे कोणाचा पण आहे तिथं मी जात आहे म्हणून आहे किंवा आस्ती आणि भाती म्हणजे आस्ती भाती आणि प्रिय भाती म्हणजे चैतन्य ही चैतन्याचीच काय शोभा एका जनार्दनी एकपणे उभान चैतन्याची शोभा भाती म्हणजे चैतन्य आस्ती भाती आणि प्रिय काय आवडतं तुम्हाला तुम्हाला प्रिय आहेत म्हणून आस्ती भाती प्रिय बघा सत स्वतःला पाहू लागलं तर आहे रूपाने चित्त स्वतःला पाहू लागलं तर भाती रूपाने आणि आनंद स्वतःला पाहू लागलं तर प्रिय रूपाने जरा कठीण आहे तुम्हाला कळायला पण कळून घ्या सच्चित आनंद स्वरूप स्वतःलाच पाहू लागलं तर आस्ती भाती मग आस्ती भाती प्रिय का सच्चित आनंद आहे सच्चितानंद तर हरी आहे मग आत्मा आहे का सच्चितानंद आहे आत्मा आहे ना आत्मा तर हरी आहे म्हणजे तुमचं स्वरूपच काय हरी आहे म्हणून हरी तुम्ही म्हणा सगळाच हरी असं म्हणा आणि त्याने काय होईल महाराज त्याने माया जाळ तुटतील हे जे मायेचं जाळ हे तुटून जाईल
तुम्ही हरी आहेत असं समजल्यावर ही सगळी माया असं कळलं तुम्हाला. हे सगळं कल्पित आहे, खोटं आहे, मिथ्य आहे माझ्यावर. याला माझ्यामुळं सत्ता आहे, या माझ्यामुळं आश्रय आहे. म्हणून इथं सामान्य चैतन्य अज्ञानाचे विरोधी नाही, विशेष चैतन्य अज्ञानाचे विरोधी आहे. सर्व व्यापक जे चैतन्य ते सामान्य चैतन्य, सर्व व्यापक घटमठात जे भरलेलं आहे ते सामान्य चैतन्य. ते कोणाचा आश्रय नाही, कोणाचा अधिष्ठान नाही असं असणारं, त्याच्या कोणाचं कार्य नाही, कोणाचं कारण नाही असं जे चैतन्य सामान्य चैतन्य ओतप्रोत भरलेलं आहे. भरला घनदाट हरीचे असं जे चैतन्य सामान्य चैतन्य. म्हणून सामान्य जात नसतं आणि विशेष राहत नसतं. सामान्य जात नसतं आणि विशेष राहत नसतं. जसा अग्नी विझला सामान्यातून आला होता आणि विझल्यानंतर कुठे गेला, तसं इथली जी ज्योत आहे अंतकरणातली चैतन्याची, ती अंतकरणाच्या संबंधामुळं विशेष झालेली आहे आणि अंतकरणाचा संबंध तुटल्यामुळं कुठं गेली ती सामान्य. काय झाली ती सामान्य झाली. सामान्य जात येत नसतं, विशेष राहत नसतं. म्हणून अंतकरण वृत्तीत प्रतिबिंबित झालेले जे चैतन्य ते विशेष चैतन्य. जे अंतकरणात आता प्रतिबिंबित झालेलं चैतन्य ते विशेष चैतन्य, ते प्रगट चैतन्य, ते विशेष चैतन्य. अंतकरणाच्या संबंधामुळं अंतकरणाचा संबंध तुटला की विशेष चैतन्य ना तिथं नाही दिसणं, ते सामान्यात विलीन झालं. कुठं विलीन झालं ते सामान्यात. विशेषपणा कशामुळं, अंतकरणाच्या उपाधीमुळं, अंतकरणाच्या संबंधामुळं. अंतकरण असल्यावर विशेषपणा नाही. उदाहरणार्थ लाकडामध्ये अग्नी असतो, पण तो अग्नी लाकडी जाळू शकत नाही व अंधकाराचा नाश करू शकत नाही. तोच लाकडामध्ये असलेला अग्नी संघर्षापासून प्रगट होऊन वातीशी किंवा दुसऱ्या पदार्थाशी संयुक्त झाला म्हणजे अंधकाराचा नाश करतो. त्याप्रमाणे व्यापक चैतन्य अज्ञानाचा विरोधी नाही, पण ससंगतीत राहून श्रवणाद्वारा अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती झाल्यावर त्या अहम ब्रह्मास्मी अशा वृत्तीत प्रगट झालेले जे चैतन्य ते अज्ञानाचे विरोधी आहे. ही अवच्छेदवादाची रीती आहे व अहम ब्रह्मास्मी अशा वृत्तीने प्रतिबिंबित झालेले जे चैतन्य ते अज्ञानाच्या विरोधी आहे अशी आभासवादाची रीती आहे. त्यालाच अवच्छेदवाद आणि आभासवाद सांगितलेला आहे. म्हणून मी सच्चिदानंद ब्रह्म असा निश्चय झाल्यानंतर ते अज्ञान निवृत्त झालं. म्हणून हे विशेष ज्ञान व्हावं लागतं. सामान्य ज्ञान तर आहेच. म्हणून सामान्य चैतन्याच्या ठिकाणी जी आश्रित अज्ञान आहे ते सामान्य चैतन्य त्या अज्ञानाला नष्ट करीत नाही. आणि जे विशेष चैतन्य अंतकरणात प्रगट अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती मूळची जी होती आच्छादिली, मुळातली जी होती म्हणजे आच्छादन झालेलं होतं ती आता प्रगट झाली सद्गुरूच्या कृपेनं. कापुराचे वाती बुजळलेल्या ठाईचं समाप्ती. कापुराला अग्नी लागला आणि मग ज्योत तयार झाली. सामान्य असणारा अग्नी पण कापुरावर विशेष प्रगट झाला. कशावर? आणि मग कापूर आहे तोपर्यंत तो विशेष दिसला आणि कापूर नष्ट झाल्यामुळं त्याचा अग्नी मेला का सामान्य रूप झाला, तो सामान्य रूप. तसं अंतकन रूपी कापूर नष्ट झाला कशाने? ज्ञान अग्नीने. कोणता अग्नी लागला तिथं? ज्ञान अग्नी लागला. अंतकरण बाधित झालं आणि अंतकरण बाधित झाल्यावर त्याला जे असणारं अंतकरण असणारं त्या अंतकरणात विशेष चैतन्य होतं त्याचा बी बाध झाला. आरसा बी बाजूला केला ना आरसा बाजूला केला म्हणून प्रतिबिंब बी बाजूला झालं. पण जे सामान्य होतं बिंब ते लक्षात आलं ते मी आहे असं कळाल्यानंतर यालाच अवच्छेदवाद आणि आभासवाद म्हणतात. आता उद्याचा विषय आपण उद्या पाहू. पुंडलिका वरदी हरी विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मकी देवी येणे वाग्यज्ञ तो सवी तो सोणी मज द्यावे पसाय दानही फळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवन दुरिताचे तिमिर जावो विश्वस्वधारमा सूर्य पाहो जो देवांतील तो ते लावो प्राण जात वर्षात सकळ मंगळी
ईश्वरनिष्ठांचे मांदियाळी अनाव्रत भूमंडळी भेटो तयाभूत चला कल्पतरुची चेतना बोलती जी आर्णव पिऊ शांती मेजे अलंझण मार्तंड जे तपहीन ते सर्वही सदा सज्जन किंबहुना सर्वसुखी पूर्ण होवणे तिनी लोकी भजी जो आदे परोखी आणि ग्रंथोपजीये विषय हा होईल दान पसावो येणे बरी ज्ञान देव येणे बरी ज्ञान देव येणे बरी ज्ञान देव सुखिया झाला ओम शांती शांती पुंडलिका वरदी श्री ज्ञान